सुवर्ण सिद्धांत भाग 2 आर्य समाजाचे नियम व उद्देश. नियम पहिला. सर्व सत्यविद्या आणि जे पदार्थ विद्येने जाणले जातात त्या सर्वांचा आदी मूळ परमेश्वर आहे. नियम दुसरा. ईश्वर सच्चिदानंद स्वरूप, निराकार, सर्वशक्तिमान, न्यायकारी, दयाळू, अजन्मा, अनंत, निर्विकार, अनादि, अनुपम, सर्वाधार, सर्वेश्वर, सर्वव्यापक, सर्वांतर्यामी, अजर, अमर, अभय, नित्य, पवित्र व सृष्टिकर्ता आहे. त्याचीच उपासना करणे योग्य आहे. नियम तिसरा. वेद सर्व सत्यविद्यांचे पुस्तक आहे. वेदांचे शिकणे व शिकविणे, ऐकणे व ऐकविणे सर्व आर्यांचा परम धर्म आहे. नियम चौथा. सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करण्यास नेहमी उद्यत राहिले पाहिजे. नियम पाचवा. सर्व कामे धर्मानुसार अर्थात सत्य आणि असत्य यांचा विचार करून केली पाहिजेत. नियम सहावा. जगावर उपकार करणे आर्य समाजाचा मुख्य उद्देश आहे. अर्थात शारीरिक, आत्मिक व सामाजिक उन्नती करणे. नियम सातवा. सर्वांशी प्रेमाने धर्मानुसार यथायोग्य वर्तन केले पाहिजे. नियम आठवा. अविद्येचा नाश आणि विद्येची वृद्धी केली पाहिजे. नियम नववा. प्रत्येकाने आपल्याच उन्नतीमध्ये समाधान न मानता समाजाच्या उन्नतीमध्ये आपली उन्नती समजली पाहिजे. नियम दहावा. सामाजिक सर्व हितकारी नियम पाळण्यात मनुष्याने परतंत्र राहिले पाहिजे व प्रत्येक हितकारी नियम पाळण्यात स्वतंत्र राहिले पाहिजे. आर्य समाजाच्या नियमावर दृष्टिक्षेप. आर्य समाजाचे 10 नियम समजून घेण्यापूर्वी आर्य समाजाची स्थापना का झाली हे समजून घेणे आवश्यक आहे. आर्य समाज काही नवीन मत किंवा संप्रदाय नाही. आर्य समाज जगातील सर्वात प्राचीन वैदिक धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी आहे. धर्माचा प्रचार हे मानव निर्माणार्थ एक आवश्यक व अनिवार्य साधन आहे. जेव्हापासून मानवी सृष्टी अस्तित्वात आली तेव्हापासूनच मानवाच्या आचरणास मर्यादित करण्यासाठी धर्म व विधिविधानांची आवश्यकता वाटली. जगाचा विधाता, संचालक व व्यवस्थापक ईश्वर आहे. विधात्यासाठी विधानाची आवश्यकता असते. विधान पालनासाठी विधींची देखील आवश्यकता असते. ईश्वर सृष्टीच्या आरंभापासूनच विधायक आहे आणि वेद हे ईश्वर निर्मित विधान आहे. वेद वाचणे, समजणे आणि समजल्यावर वेदानुसार कर्म करणे ह्या विधान पालनाच्या विधी आहेत. हे महर्षी दयानंदांनी आर्य समाजाच्या पहिल्या 5 नियमांत मानवास योग्य प्रकारे सुंदर व स्पष्टपणे समजावून सांगितले आहे. या नियमात त्यांनी ईश्वरास अनुकूल मानले आहे, ईश्वरास मूलभूत मानले आहे.
ईश्वर ज्ञानाचा देखील आदिस्रोत आहे. ईश्वरास दयानंदांनी आदी मूळ संबोधिले आहे. त्याचे तात्पर्य असे की ईश्वर हा सर्वव्यापक, सर्वशक्ती संपन्न व जगाचा प्रवर्तक आहे. ईश्वर वेदाद्वारे मानवास ज्ञान देतो, म्हणून तो ज्ञानाचा आदी स्रोत आहे. मनुष्य दुसऱ्यापासून ज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय ज्ञानाच्या कक्षेत अपूर्ण राहतो. सबब त्यास परंपरागत पद्धतीने ज्ञानार्जन करावे लागते. आर्य समाजाच्या पहिल्या नियमाकडे दृष्टिक्षेप टाकल्यावर आपणास हे स्पष्ट होते की आर्य समाज व वैदिक धर्म प्रामुख्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार करतात व ईश्वराची आज्ञा मानण्यास सदैव तत्पर आहेत. आर्य समाजाच्या दुसऱ्या नियमात ईश्वराच्या स्वरूपाचे वर्णन आहे. सोबतच ईश्वराचे गुण देखील वर्णिले आहेत. ईश्वराचे अनेक गुण आहेत. मॅरिसनने आपल्या साहित्यात अनेक ठिकाणी ईश्वराची व्याख्या केली आहे. दुसऱ्या नियमात दर्शविलेल्या 4 गुणांना समजून घेतल्यावर ईश्वराचे खरे व वास्तविक स्वरूप समजते. सच्चिदानंद, निराकार, सर्वशक्तिमान व सृष्टीकर्ता हे ते 4 गुण आहेत. सत म्हणजे अनादी, आनंद आणि स्थिर. चित म्हणजे सर्वज्ञ, सर्वव्यापक व सर्वांतर्यामी, आणि आनंदचा अर्थ अजर, अमर, अनुपम असा आहे. या सच्चिदानंदाचा अर्थ समजून घेतल्यावर वैदिक धर्माचा प्राचीन वैश्वानर सिद्धांत म्हणजे ईश्वर, जीव, प्रकृती या तिहींचे अनादी स्वरूप सिद्ध होते. ईश्वर अनादी आहे व जीव व प्रकृती देखील अनादी आहेत. जीवामध्ये चैतन्य आहे, परंतु ईश्वराशी त्याचे साम्य होऊ शकत नाही. जीव अल्पज्ञ असल्यामुळे ईश्वरापासून तो ज्ञान प्राप्त करतो. प्रकृती जड आहे, त्यात ज्ञानाचा अभाव आहे. आनंद व परमानंद हे ईश्वराचे वैशिष्ट्य आहे. जीवाला आनंद प्राप्तीसाठी ईश्वराची आवश्यकता असते. निराकाराचा अर्थ ईश्वरास कोणताच आकार नाही. ह्यामुळे अवतारवाद, मूर्तीपूजा इत्यादी वादग्रस्त बाबींचे आपोआपच निराकरण होते. सर्वशक्तिमान हे संबोधन ईश्वराच्या महानतेचे प्रदर्शक आहे. परंतु सर्वशक्तिमान असून देखील ईश्वर न्यायकारी आहे. तो आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे करत नाही व स्वतः अवलंबिलेल्या निर्धारित नियमांचे उल्लंघन देखील करत नाही. ईश्वरास सृष्टीकर्ता मानल्यामुळे नास्तिकवाद नामक भ्रामक कल्पनेचे निरसन होते. जर का या बाबींचा साऱ्या जगात प्रसार होऊन सर्वमान्य झाल्या असत्या तर पाश्चिमात्य जगातील विज्ञानवादी तत्त्वज्ञामध्ये नास्तिकवाद फोफावला नसता. आर्य समाजाच्या तिसऱ्या नियमात वेदांना सर्व सत्यविद्येचे पुस्तक संबोधले आहे. पहिला व तिसरा नियम सोबत वाचल्यावर असे मनास पडते की वेदांचा आदी मूळ ईश्वर आहे आणि वेद ईश्वर प्रणीत आहेत. या नियमानुसार वैदिक धर्म जगाचा सर्वात प्राचीन धर्म आहे हे सिद्ध होते. प्राचीन अथवा जुना मान्यतेमध्ये केव्हा केव्हा संशय व भ्रम देखील निर्माण होऊ शकतो. मग कालपरिवर्तनामुळे असो अथवा देशकालाच्या वातावरणामुळे असो, मॅरिसनने तिसऱ्या नियमास अनुसरूनच वेदांच्या पठनपाठनाला परमधर्म संबोधले आहे आणि या परमधर्मास समजून घेण्यासाठी चौथ्या व पाचव्या नियमास प्रथम समजून घेतले पाहिजे. चौथ्या नियमानुसार धर्माचे एक आधारभूत तत्व तर्कसुद्धा आहे.
तार्किक दृष्टिकोनाशिवाय धर्माचे स्वरूप स्पष्टपणे समजू शकत नाही. तर्कामुळेच धर्म व सत्य यांचा सरळ संबंध समजू शकतो. वेदाध्ययनाच्या वेळी चौथ्या नियमाच्या आदेशाप्रमाणे सत्य ग्रहण करणे व असत्याचा त्याग करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. पाचव्या नियमात आचरण व कर्माच्या पावित्र्यावर प्रकर्षाने भर दिलेला आहे. नियमात असे प्रतिपादिले आहे की सत्यासत्यास दृष्टीसमोर ठेवून कार्यरत असावे. या नियमात असेही सांगितलेले आहे की पवित्र व्यावहारिक जीवन हे धार्मिक जीवनाचे अनिवार्य व आवश्यक अंग आहे. ज्याप्रमाणे मॅरिसन धर्माला केवळ पाळावयाची विधिकर्म न मानता त्यास समग्र जीवनाचा आधार व कर्माच्या पावित्र्यास मुख्य आधार मानतो. या नियमापासून हेही स्पष्ट होते की धर्माच्या नावावर किंवा धर्माचे आचरण पांघरून केलेले कार्य क्षमेस पात्र होऊ शकत नाही आणि त्या कर्मफळापासून कोणीही सुटू शकत नाही. यामुळे सर्व संप्रदाय, मत इत्यादींच्या चरित्रविषयक पाखंडाचे खंडन होते. वैदिक सभ्यतेचा ज्या प्रक्रियेने खंडन करण्याचा प्रयत्न केला जातो त्यास पाखंड म्हणतात. परंतु वैदिक सभ्यतेच्या प्रचाराने या पाखंडाचे खंडन होईल. यामुळेच मॅरिसनने आपल्या प्रचारात 2 ध्वजांचा प्रयोग आवश्यक मानला, अर्थात ओमची पताका व पाखंड खंडनी पताका. पहिले 5 नियम व्यक्तीच्या निर्माणार्थ आणि शेष 5 नियम जेव्हा सर्व व्यक्ती आर्य, श्रेष्ठ व खरे ईश्वर भक्त आणि ईश्वराचे अनुयायी होतील तेव्हा त्या आर्यांच्या संघटनेसाठी आर्य समाजाची स्थापना आहे. 6व्या नियमात सकल जगावर उपकार करणे हा आर्य समाजाचा मुख्य उद्देश प्रतिपादिला आहे. या नियमानुसार आर्य समाजाचे सार्वजनिक विश्वव्यापी रूप प्रकट होते. आर्य समाज कोणा एका देश विशेष अथवा जाती विशेषासाठी नसून आंतरराष्ट्रीय अशी श्रेष्ठ लोकांची संघटना आहे. याचा कोठल्याही विशिष्ट देशाशी अथवा विशिष्ट काळाशी संबंध नाही. या 6व्या नियमात हाच भाव असून यात जगत कल्याणाची व्याख्या सुसंगत रीतीने वर्णिली आहे. जगत कल्याणासाठी विश्वाची सर्वांगपूर्ण उन्नती होणे आवश्यक आहे, अर्थात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आत्मिक उन्नती. जगत कल्याणाचा अभिप्राय असा की वरीलप्रमाणे 4 प्रकारांनी ज्या वेळेस व्यक्तीची उन्नती होईल तेव्हा ती व्यक्ती श्रेष्ठ म्हणजे आर्य होईल आणि त्या श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे आर्य पुरुषांचे संघटन आर्य समाज आहे. पहिल्या नियमातील आदी मूळ, 3ऱ्या नियमाचा परमधर्म व 6व्या नियमाचे मुख्य उद्देश या तिन्हीवरून आर्य समाजास योग्य प्रकारे प्रकट करण्याचे सामर्थ्य दिसून येते. अर्थात ईश्वरावर विश्वास, ईश्वरासंबंधी जिज्ञासा आणि ईश्वर प्रणीत वेदानुसार धर्मनियमानुसार कार्य करणे हे आर्यांना आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे 6व्या नियमात जगावर सर्व प्रकारे उपकार करणे हा मुख्य उद्देश सांगितला आहे. 7, 8 व 9व्या नियमात आचरण व व्यवहार आणि विचार पावित्र्यावर भर दिलेला आहे. 7व्या नियमात प्रेम व प्रीतीवर भर दिला आहे. परंतु प्रेम व प्रीती यास मर्यादित ठेवण्यासाठी धर्माची गरज व परस्पर यथायोग्य व्यवहार आचरण ठेवण्यावर प्रकर्षाने भर दिलेला आहे. प्रेम करणे देखील कठीण काम आहे
आजकाल प्रेम करणाऱ्याची व करून घेणाऱ्याचीच दुनिया आहे. जिकडे तिकडे प्रेमीच प्रेमी दिसून येतात. केवळ रूप, रंग व पैसा हे पाहून प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप दिसते. प्रेम करणाऱ्यांच्याच भाषेत प्रेमाचे दुसरे नाव मरण आहे. प्रेमालाच मरण म्हणतात. जर मरणापासूनच वाचावयाचे असेल तर धर्म व व्यवहार या दृष्टिकोनातून प्रीतीला मर्यादित केले पाहिजे. हा 7वा नियम खऱ्या खुऱ्या साम्यवादी विचारसरणीचा द्योतक आहे. याने खोटा साम्यवाद तुकडे तुकडे होऊन जातो. जोपर्यंत प्रगतीची संधी मिळत असते तोपर्यंत सर्व समान आहेत, परंतु परिणामाअंती तेथे यथायोग्य योग्यतेनुसार व्यवस्था झाली पाहिजे. लहान मोठा, गरीब श्रीमंत, काळे गोरे राहतात व राहणार, परंतु 7वा नियम सांगतो की विषमतेस समाप्त करण्याचे प्रयत्न सोडून त्यांना उत्पन्नच होऊ देऊ नये. जर बासरीच नसेल तर सूर कोठून निघेल. आजकाल सोशलिझम किंवा साम्यवादाचा प्रचार जोरात सुरू आहे, परंतु खरा साम्यवाद काय व कोठे आहे याचे कोणालाच ज्ञान नाही. आर्य समाज खऱ्या साम्यवादाचा प्रचारक आहे, ज्यात न्याय व सर्वांगीण उन्नतीचा समावेश आहे. 8व्या नियमात विद्येच्या प्रसारावर भर देण्यात आला आहे. ज्ञानाच्या व विद्येच्या उत्कर्षावर भर देऊन हा नियम पुढे जाऊन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की मनुष्य जीवनभर ज्ञान प्राप्त करत असतो. ज्ञानाला किंवा विद्येला मर्यादा नाही. सर्व वर्णांत आणि सर्व आश्रमांत स्वाध्यायाला परमधर्म मानण्यात आले आहे. 9व्या नियमात एक आवश्यक इशारा दिलेला आहे. समाजाच्या जडणघडणीत व एकतेत अप्पलपोटेपणा व स्वार्थीपणा यांची फार मोठी बाधा आहे. यासाठी यज्ञ भावना अर्थात त्यागाची भावना आवश्यक आहे. यासाठीच पंचमहायज्ञास जीवनाचा मुख्य आधार सांगण्यात आला आहे. 10व्या नियमात समाज व व्यक्तीच्या परस्पर संबंधाला सुंदर रीतीने मर्यादित केले आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य व समाजाची मर्यादा सुरक्षित राहण्यासाठी शासनाने शिस्तीसाठी केलेल्या नियमावर भर देण्यात आलेला आहे. आजकाल तर शासन व शिस्त ह्याकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे परिणामतः समाजव्यवस्था बिघडू लागली आहे. 6व्या व 9व्या नियमात एकत्र मिळून वाचल्यावर 10व्या नियमाचे स्वरूप काय आहे हे समजू शकते. आतापर्यंत 10 नियमांचे महत्त्व समजण्यासाठी विचार करण्यात आला. यापुढे आर्य समाजाच्या नियमांतील विविध स्वरूपे दाखविली जातील. ही स्वरूपे खालीलप्रमाणे असू शकतील. 1. आर्य समाजरूपी एक विशाल विद्युतग्रह. 2. आर्य समाज एक महान यज्ञ. 3. आर्य समाज आणि सर्वोदय. 4. आर्य समाज व योग साधना. 5. आर्य समाज आणि विश्वधर्म. आर्य समाज एक विशाल विद्युतग्रह. आजचे युग विज्ञान युग व विद्युत युग आहे. आज विद्युताचे असंख्य चमत्कारिक प्रयोग पाहावयास मिळतात. विद्युत प्रयोगाला यशस्वी बनविण्यासाठी खालील लिहिलेली कार्ये आवश्यक असतात. पहिले, पॉवर हाऊस विद्युतग्रह जिथे विजेचे उत्पादन होते. दुसरे, डिस्ट्रीब्युटिंग वायर्स वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचविण्याचे साधन. तिसरे, फिटिंग जिथे विजेचा प्रयोग करण्याची व्यवस्था आहे. चौथे, कनेक्शन
फिटिंग झाल्यावर विद्युत ग्रहाशी संबंध जोडणे. 5वे यूज, विजेला उपयोगात आणणे. 6वे प्रिकॉशन, विजेच्या प्रयोगात अवधान राखणे, बिघडल्यावर दुरुस्त करणे. या क्रिया जाणून घेतल्यानंतर वैदिक धर्माचे स्वरूप आपल्याला समजते. ईश्वर आणि वेद पॉवर हाऊस आहेत. वेद वाचणे किंवा शिकविणे, ऐकविणे ही वेदाच्या प्रसाराची, प्रचाराची व विकासाची साधने आहेत. विद्या व संस्कार हे यज्ञरूप फिटिंग आहेत. योग हा कनेक्शन आहे. ईश्वरास व्यापक व न्यायी समजून कार्य करणे हा योगापासून व्यावहारिक जीवनातला फायदा म्हणजे योग ज्ञानास प्रयोगात आणणे होय. चरित्र दोषांपासून बचाव करणे म्हणजे प्रिकॉशन, अर्थात आपले जीवन नेहमी दोषरहित, निष्कलंक व सुरक्षित ठेवणे होय. या दृष्टिकोनातून आर्य समाज व वैदिक धर्मास जाणून घेतले तर प्राचीन वेदांना, धर्माला आपण समजू शकू आणि रूढी, अंधश्रद्धा, वंश परंपरा व होळी, विध्वंस यापासून सुरक्षित राहू शकू. आर्य समाजाची 3 रूपे. आर्य समाज शिक्षणाद्वारे चिकित्सा करण्यासाठी आहे. शिक्षणाला अनुसरून शिक्षणातूनच समीक्षेसाठी वैदिक धर्माचा प्रचार करणे आहे. चिकित्सेचे तात्पर्य समाज सुधारणेशी आहे, अर्थात पूर्ण समाजातील प्रचलित वाईट गोष्टींना दूर करणे आणि सुधार करणे, आणि या दोन्ही बरोबरच समीक्षण व समालोचन देखील आवश्यक आहे. चुकांची दुरुस्ती करणे व त्या दूर करणे हे शिक्षकांसाठी आवश्यक आहे. चिकित्सकाचे कार्य उपचाराबरोबर रोगाच्या उत्पत्तीची कारणे जाणण्याचा प्रयत्न करणे, त्यांना दूर करणे आणि दोन्ही कामासाठी खंडन हे आवश्यक आहे. आर्य समाजात खंडन नीती खऱ्या अर्थाने मंडन, पटविणे यासाठी आहे. पाखंड खंडन याचे तात्पर्य वैदिक सभ्यतेच्या विरुद्ध गोष्टींचे निराकरण करणे असे सांगण्यात आले आहे. आर्य समाज समन्वयासाठी किंवा मेळ घालण्यासाठी आहे. आर्य समाजाच्या खंडन करण्याच्या पद्धतीला पाहून आर्य समाज दुसऱ्या धर्माबरोबर लढाई लावण्यासाठी किंवा फूट पाडण्यासाठी आहे असा भ्रम होतो. महर्षी दयानंद स्वामींना एकदा कोणीतरी प्रश्न विचारला की भारतात अगोदरच 999 मते प्रचलित आहेत, त्यात आणखी एक नवीन मत का बरे मांडायला लागलात? त्याचे उत्तर महर्षींनी फारच सुंदर दिले आहे. मी काही नवीन मत मांडत नाही. मी तर एका अशा धर्माचा प्रसार केला आहे की ज्याप्रमाणे 999ला 1 जोडण्याने 1000 होतात. 1000 मधून 3 शून्य निघून जातील व बाकी 1 राहील. अर्थात वैदिक धर्माच्या मताने इतर सर्व मतांचे खंडन होईल व ते सर्व वैदिक धर्मात मिसळून जातील. याला धर्माची एकता म्हटले आहे. भाषा भेदास संस्कृत ही आदी भाषा सांगून त्यांच्यात एकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. देशाची भाषा आणि प्रचलित देशभक्तीला संसारभक्तीचे रूप देऊन साऱ्या जगास एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आर्य समाजाच्या सर्व गोष्टी ज्ञान आणि कर्म यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी आहेत. अंधश्रद्धेला नष्ट करावयाचे आहे, खऱ्या सुगमतेचा विस्तार करायचा आहे आणि धर्मात कर्माचा समावेश करावयाचा आहे. सर्वांचा उत्तम मुनी.